सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। लाइब्रेरी आज सातारा शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त या आयुर्वेदिक गार्डनमध्ये ज्यावेळेस 2012 साली आम्ही चालू केलं त्यावेळेस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही संकल्प सोडला होता की सातारा शहरातील नागरिकांसाठी, वयोवृद्ध लोकांसाठी, ज्येष्ठ लोकांसाठी, त्याचबरोबर तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या स्वरूपाचं दालन या विभागामध्ये आपण निर्माण करायचं। त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी चिल्ड्रन प्लेग्राऊंड झालं, महिलांसाठी चांगली जिम या ठिकाणी तयार झालेली, त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था चांगली झालेली, वेगवेगळ्या व्याख्यानांसाठी, त्याचबरोबर लेझर शो, ॲक्वा लेझर शो अशा स्वरूपाची वेगवेगळे शोज या ठिकाणी होत्या। त्याचबरोबर या ठिकाणी गोशाळा सुद्धा आम्ही चालू केलेले आहे, त्याचाही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय। आता फक्त MPSC आणि UPSCसाठी सातारा शहरातील जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी होण्याचं राहिलं होतं, ते आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून तेही स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। आज अद्ययावत अशी ही लायब्ररी आपण तयार केलेली आहे, जेणेकरून सातारा शहर नाही तर जिल्ह्यातून या पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अशी ही दादा महाराजांच्या नावाने आम्ही तयार केलेली ही लायब्ररी, त्याचा आज या ठिकाणी दादा महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करून आज आम्ही त्याचा शुभारंभ करतोय आणि एक चांगलं असं दालन सातारा शहरातील युवकांना, सातारा शहरातील विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय। ज्यावेळेस एक आता मी, माझे मित्र दत्ता बनकर, विलास नाना असतील, सुनील असेल, आम्ही असंच बसलो होतो आणि विचार आला की जोपर्यंत मुलांच्या विचारात व्यापकता येत नाही तोपर्यंत ते या स्पर्धात्मक युगात टिकू शकणार नाही आणि त्याकरता काय केलं पाहिजे असं एक चर्चा त्यावेळेस समिती चालू झाली। त्यातनं मगाशी माझे मित्र दत्ता बनकरांनी उल्लेख केला की ह्या सगळ्या करत असताना त्यांची प्रगती जर व्हायची असेल तर त्यांच्या विचारात भर पडली पाहिजे। त्याचबरोबर शक्ती आणि युक्तीची सांगड जर नसेल तर कुठलाही व्यक्ती किती जरी शिक्षण त्यांनी प्राप्त केलं आणि त्याच्या शरीराने त्याला साथ दिली नाही तर त्याचे विचार हे विचारच राहून जातात आणि शक्ती आणि युक्तीची सांगड घालण्याचं काम या संपूर्ण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसतं। या ठिकाणी ओपन ॲम्फी थिएटर म्हणा किंवा ओपन एअर थिएटर ज्याला त्याच्यात तर ह्याकरता केले की चांगल्या प्रकारचे लोक सातारा शहरात असेल किंवा सातारा जिल्ह्यातल्या लोकांना इथे येऊन त्याचा म्हणजे नाटकं असतील किंवा हे काय लेक्चर्स असतील त्याचं त्यांना फायदा होणं झाला पाहिजे या अनुषंगाने असे विचार मांडले आणि आज त्याला मूर्त स्वरूप सगळं प्राप्त झालेलं आहे।
अजून बरंच करायचं आहे आणि करणार. बघता बघता ज्या वडिलांना जाऊन 46 वर्ष झाली, त्यावेळेस सुद्धा दुर्दैवाने त्यांना अल्प म्हणजे त्यांना म्हणजे जास्त आयुष्य लाभलं नाही. पण मात्र त्यावेळेसपासून त्यांचे जे विचार होते सातारा शहराच्या बाबतीतले, पिण्याच्या पाण्याचे असेल, आरोग्याच्या बाबतीत असतील, इन जनरल जे काय संपूर्ण लोकहिताचे जे विचार होते ते सगळं पूर्ण करण्याचं काम त्यांच्या पश्चात मी आणि माझे सर्व माझे सहकारी, माझे मित्रमंडळी आम्ही सगळ्यांनी मिळून ते करायचा प्रयत्न केला. बऱ्याचशा गोष्टी आता पूर्णत्वास पूर्ण झाल्यात, बरंच अजून करायचं आहे. त्यात आता आपल्याला शिवेंद्र राजेंना तर मंत्रिपद मिळाले. माझं त्यांच्याशी पण बोलणं झालं की जे म्हणून काय सातारा शहराकरता, जिल्ह्याकरता जे पश्चिम आपलं संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे जरी असली तर ती तुम्ही कराच, पण शहराच्या हिशोबाने, जिल्ह्याच्या हिशोबाने जे म्हणून काय करावं लागेल ते आपण करणं गरजेचं आहे. मला खात्री आहे की एक जॉईंट एफर्ट हे खूप लोकांना जे अजून जे काय त्यांचे अपेक्षा आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या लोकप्रतिनिधींकडून असतात. आमदार असू दे, नामदार असू दे, खासदार असू दे, त्या आम्ही निश्चितपणे सगळे मिळून आम्ही त्या पूर्ण करू. आणि जास्तीत जास्त पहिल्यापासून एक माझ्या मनात म्हणजे जेव्हा मी माझं शिक्षण संपून अनेक वर्षापूर्वी सातारला आलो, तेव्हा सातारा एक छोटंसं एक म्हणजे शहर म्हणता येणार नाही, शहरच म्हणायचं पाहिजे, पण त्याचं स्वरूप एवढं नव्हतं, डेव्हलपमेंट झालेली नव्हती. आणि प्रत्येकजण म्हणायचं की सातारा म्हणजे तर तसं पाहायला गेलं तर सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. तरी देखील नेहमी मला ते असं म्हणजे प्रत्येकजण म्हणायचं साताराचं नाव म्हणजे सातारा म्हणजे पेन्शनर लोकांचं गाव किंवा शहर. तर मी त्याच्यावरती बराच विचार केला त्या काळापासून. पेन्शनर लोकांचं गाव पहिलं मला वाटलं की एक तर हवामान चांगलं, नैसर्गिक दृष्ट्या संपूर्ण एवढी संपत्ती सातारला आहे, कास असेल किंवा असा एवढं सुंदर निसर्गरम्य परिसर आहे, प्रत्येकाला वाटतं. आणि इथलं हवामान सुद्धा चांगलं आहे. त्यामुळं मला वाटलं की म्हणून लोक रिलॅक्स व्हायला किंवा इथं विश्रांतीला इथं तरी यावं किंवा इथं राहतील असं. पण नंतर जे काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत सातारा काय कुठलंही शहर असू दे, कुठलंही गाव असू दे, त्याची प्रगती होऊच शकणार नाही. म्हणजे कनेक्टिव्हिटीचा हा भाग आला. आणि ते कनेक्टिव्हिटी त्या काळापासून जर पाहिलं आपण तर सातारा ते पुणा हा जो रस्ता आहे त्यावेळेस थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्वतःच्या स्वखर्चातनं हा संपूर्ण रस्ता तयार केला. अनेक त्यांनी म्हणजे कास्तसुद्धा त्यांनी त्यावेळेस धरण बांधलं. महाबळेश्वरची जी मालकम पेठ ज्याला म्हणतो ती बसवली. म्हणलं आपण सुद्धा काहीतरी आपली पण त्यात भर पडली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जे म्हणून कनेक्टिव्हिटीच्या दिशेने आम्ही वाटचाल चालू केली, ती आजही चालू आहे आणि ती चालू राहणार. ज्या म्हणून मी आपल्याला जे आपण सगळे प्रेसवाले आपल्या माध्यमातून संपूर्ण सातारा वासियांना विनंती करणार की आपल्या मनात
जर काय आयडियाज असतील किंवा विचार असतील शहराच्या बाबतीत, जिल्ह्याच्या बाबतीत अजून काय केलं पाहिजे, तर जरूर आम्हाला आमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करा. त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करू. कारण जसं काय विचार माझ्या मनात येतात, असं नाही की माझ्या मनात जे विचार आहेत कदाचित माझ्यापेक्षा चांगले विचार किंवा वेगळे विचार प्रगतीच्या म्हणजे प्रगतीच्या बाबतीत अनेकांच्या मनात असतील, ते त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. त्याच्यातनं अजून जास्तीत जास्त वेगाने संपूर्ण शहर कसं विकसित होईल, अजून म्हणजे काय शहराच्या नावलौकिक ह्याच्यात कसं भर पडेल, त्या अनुषंगाने जेवढं काय करता येईल तेवढं निश्चितपणे करू. आणि या ठिकाणी सर्व साताऱ्यातले जे लोकांनी आम्हाला आमच्या कुटुंबावरती हे प्रेम दाखवलं, त्याचं ऋण तर आम्ही कधी फेडू शकत नाही. पण आमच्या सेवेच्या माध्यमातून लोकांच्या ते निश्चितपणे फेडण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करणं आणि शेवटपर्यंत करणं. टॅन 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 जीकेम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जीकेम आटा चक्की. टॅन 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 जीकेम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन